अभिनेता धर्मेंद्र यांच्या संदर्भात एक मोठी बातमी येते, ती म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी। अतिशय दुःखद बातमी अभिनेते धर्मेंद्र यांच्या तमाम फॅन फॉलोअर्ससाठी अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। कारण ज्या काही घडामोडी ज्या पद्धतीनं आपण थोड्या वेळापूर्वीपासून बघतोय त्या लक्षात घेता अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची ही बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे बॉलिवूडवरती एक प्रकारे शोककळा पसरल्याचंच बोललं जात आहे। कारण आपल्या अनेक दशकांच्या या कारकिर्दीमध्ये रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय। असंख्य त्यांचे चित्रपट, बॉलिवूडचा वीरू अशी त्यांची ओळख असे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत येते। त्यांच्या घराच्या आसपास खूप मोठ्या घडामोडी आपल्याला दिसत होत्या, धावपळ होती, गोंधळ होता, पोलिसांचा बंदोबस्त होता। काही वेळापूर्वी एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या घरी आली होती आणि कदाचित याच ॲम्ब्युलन्समधनं ही ॲम्ब्युलन्स नेमकी कुठे गेली या संदर्भातला आपण शोध घेत होतो। तत्पूर्वी आपल्या समोर ही बातमी आली अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी संकेत वरक आपल्या सोबत आहेतच। संकेत, ही बातमी अखेर येऊन धडकली आहे, काय सांगाल? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जो रुग्णालयातला जो ताफा होता, रुग्णालयातून जो ताफा निघाला तो कुठे गेला, तर तो पार्ल्याच्या दिशेने आला। तर रुग्णालय होती, रुग्णवाहिका होती, सॉरी माफ करा, रुग्णालयातून नाही, धर्मेंद्र यांच्या निवासस्थानातून जो ताफा निघाला तो कुठे गेला, तर तो विलेपार्ल्यापर्यंत आला। ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्सच्या पाठी घरच्यांच्या गाड्या होत्या 4-5, पोलीस एस्कॉर्ट होती, पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। तो ताफा मी तुम्हाला मागे सांगितलं विलेपार्ल्याला आला, पवन हंसच्या इकडे आला। पण सध्या तर माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता, तर पवन हंस क्रेमेटोरियम आहे, स्मशानभूमी, इथे हा ताफा आलेला आहे। आणि आत्ताच माहिती मिळाल्यानुसार INS वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे की कुठेतरी धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि त्याचबरोबर जशी ही माहिती येते तसाच हा ताफा या स्मशानभूमीच्या आतमध्ये गेलेला आपण पाहायला मिळालं। पण जरी INSने माहिती दिली असेल, जरी ताफा स्मशानभूमीत गेला असेल, तरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून तरी रुग्णालय प्रशासन असेल किंवा घरचे असेल त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची जी स्टेटमेंट अजून करण्यात आलं नाहीये। एक 5 मिनिटापूर्वी काही VIPच्या गाड्या देखील इकडे आल्या। अभिषेक बच्चन, मगाशी तुम्हाला म्हटलं होतं अभिषेक बच्चन देखील आत्ताच एक 10-15 मिनिटापूर्वी स्मशानभूमीच्या आतमध्ये गेले आहेत। आणि कदाचित आणखी काही ऍक्टर्स, आणखी काही सेलिब्रिटीज सध्या इकडे येण्याची शक्यता आहे। बिलकुल, मात्र ही ॲम्ब्युलन्स थेट स्मशानभूमीच्या दिशेने गेलेली आपल्याला दिसली आणि तिथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। त्या संदर्भात काही माहिती मिळतेय का संकेत? तर आता आपल्याला सांगायला हरकत नाही की ॲम्ब्युलन्स येथे स्मशानभूमीच्या आतमध्ये गेली आहे। फक्त ॲम्ब्युलन्स नाही, तर ॲम्ब्युलन्स सोबत जो ताफा होता घरच्यांचा, तो ताफा, पोलिसांचा ताफा, तो सगळ्या स्मशानभूमीत गेलेला आहे। मी तुम्हाला फक्त एक व्हिज्युअल दाखवू शकतो की किती प्रमाणात इकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे। खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इकडे आहे। त्यामुळे अर्थात नक्कीच काहीतरी सिरियस आहे हे सांगण्यात आता हरकत नाही, काहीतरी नक्कीच घडलंय। INSने सांगितल्यानुसार निधन झालंय, पण घरच्यांनी अजून कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण ठामरित्या अजून तरी सांगू शकत नाही। अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आपल्यापर्यंत येऊन धडकली आहे, त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडवरती शोककळा पसरली आहे। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। खरं तर ही मॅन म्हणून त्यांची ओळख आणि गेली 5 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचं स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे धर्मेंद्र यांची ओळख। काही दिवसांपूर्वी तब्येत नाजूक होती, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र त्या मौत हो चुकी है। 300 से ज्यादा उन्होंने फिल्मों में काम किया बॉलीवुड की, और उन्हें बॉलीवुड में हीमैन की तर्ज दी गई थी, और जिस तरीके से उनकी एक्टिंग थी और जिस तरीके से उनकी जो बॉडी लैंग्वेज थी, इसके बाद उन्हें हीमैन कहा जाता था। और बड़ी बीमारी, उनको बहुत दिन तक उन्होंने अपनी बीमारी से वो लड़े। ब्रीच कैंडी में तकरीबन 10 दिन तक उनका वहाँ पे इलाज चला। ब्रीच कैंडी में ही उनकी हालत बहुत ज्यादा खराब हो चुकी थी, जब उन्हें लाइफ सपोर्ट सिस्टम वेंटिलेटर पे डाला गया और डॉक्टर्स ने भी वहाँ कह दिया था उनकी हालत में सुधार नहीं हो रहा है, उन्हें घर ले जाया जाए। तब परिवार वालों ने कॉल लिया कि उनको घर ले जाया जाएगा। मुंबई के जू इलाके, जहां से कुछ देर पहले रिपोर्टिंग कर रहे थे, वहां पर उन्हें रखा गया। लगभग 10 से 12 दिन तक उनको वहां पर रखा गया। पूरी मेडिकल ट्रीटमेंट दिया गया। परिवार ने, डॉक्टरों ने पूरी कोशिश की उनको बचाने की, लेकिन आज जो है अनफॉर्चुनेटली
उनका देहांत हो गया और परिवार वालों ने बिना किसी को बताए हुए साफ तौर पर कॉल दिया कि सीधे उनकी बॉडी को उनके घर से सीधे शमशान भूमि ले जाया जाएगा। और मैं आपको तस्वीरें दिखाऊंगा कि फिर से अपने कैमरे राजेश को बोलूंगा, अगर आपको तस्वीरें दिखाएं, जुहू से जो धर्मेंद्र का बंगलो है वहां से शमशान भूमि का जो रास्ता है 5 मिनट का रास्ता है। अब पूरा का पूरा जो गेट है वो बंद कर दिया गया है, पूरा का पूरा गेट बंद कर दिया गया है। पुलिस के अधिकारी भी मौजूद हैं क्योंकि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन मेंटेन करने के लिए बड़ी तादाद में, अगर मैं दूसरी तस्वीर दिखा सकता हूँ, देखिए पुलिस का जो बंदोबस्त है पूरी बहुत ज्यादा है, क्योंकि हो सकता है कि जो सेलिब्रिटी के आते समय यहाँ पर कई पॉलिटिशियन भी यहाँ पर मौजूद हो, पॉलिटिशियन भी यहाँ पे परिवार वालों से मिलने आए, इसलिए पुलिस का कड़ा बंदोबस्त रखा गया है। तो यानी कि ये अब साफ हो गया है कि धर्मेंद्र जो एक फिल्म बॉलीवुड एक्टर, प्रोड्यूसर, डायरेक्टर, 79 साल में उनकी मौत हो चुकी है। मोनिका, तर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत, मगापासून ते त्यांच्या जुहू इथल्या बंगल्याजवळ आहेत, मात्र तिथे काही घडामोडी घडत होत्या, हालचाली वाढलेल्या होत्या, पोलिसांचा बंदोबस्त होता, त्यावरून अनेक शंका कुशंका वर्तवल्या जात होत्या, उपस्थित केल्या जात होत्या। मात्र अखेर ही बातमी येऊन धडकली, ती म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मात्र काही वेळापूर्वी जी ॲम्ब्युलन्स ही त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आली होती, काही काळ ती ॲम्ब्युलन्स होती, अर्धा ते पाऊण तास, आणि त्यानंतर ही ॲम्ब्युलन्स बाहेर पडली। त्याच्या मागोमाग अनेक गाड्या होत्या, त्यामध्ये त्यांची घरची मंडळी होती। मात्र हा सगळा गाड्यांचा ताफा हा विलेपार्ल्यातल्या स्मशानभूमीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। बॉलिवूडचा ही मॅन अर्थात शोलेमधील वीरू हे पात्र, त्यांचं पात्र किंवा संवाद आजही लोकप्रिय आहेत। अनेक चित्रपट 1950च्या दशकापासून ते आजतागायत त्यांच्या करिअरची सुरुवातच खरं तर 1950 पासून झाली। दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली। पदार्पणातला त्यांचा हा चित्रपट, फूल और पत्थर, अनुपमा, शोलेतल्या वीरूची भूमिका, हे पात्र, संवाद आज देखील लोकप्रिय आहेत। त्यांच्या पत्नी हेमा मालिनी हे आपल्याला दृश्यामध्ये दिसतात। तर जी ॲम्ब्युलन्स थोड्या वेळापूर्वी आपण जात असताना बघितली धर्मेंद्र यांच्या बंगल्याच्या परिसरातून, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि त्याचसोबत संपूर्ण परिवार हा देखील सध्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे, रवाना झालेला आहे। त्याचसोबत बॉलिवूडमधील इतरही काही सेलिब्रिटीज किंवा काही मंडळी ही देखील विलेपार्लेच्या स्मशानभूमीच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला दिसतंय। त्यापैकी अभिषेक बच्चन आणि आणखी काही सेलिब्रिटीज हे देखील विलेपार्लेच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र काही वेळापूर्वी ॲम्ब्युलन्समधलं अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव आणि त्याच्या मागोमाग अनेक गाड्या ज्या आपल्याला दिसल्या, त्यामध्ये त्यांची घरची मंडळी होती, घरातले सर्व सदस्य, त्यांच्या पत्नी, मुलं हे सगळेजण आणि त्यांचे जवळचे नातेवाईक हे सगळेच जण विलेपार्लेच्या स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झालेत, कारण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। साधारण दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान एक ॲम्ब्युलन्स त्यांच्या बंगल्यामध्ये आली होती। जुहूमधलं त्यांचं हे निवासस्थान आणि याच बंगल्यातनं ही ॲम्ब्युलन्स बाहेर पडली। मात्र कोणताही गाजावाजा न करता किंवा ही बातमी खरं तर पसरलेली नव्हती, मात्र त्याआधीच त्यांची ॲम्ब्युलन्स बाहेर पडली होती आणि त्यानंतर एका वृत्तसंस्थेकडनं अधिकृतपणे जी काही माहिती मिळाली, कारण अजूनपर्यंत या संदर्भात त्यांच्या परिवारानं किंवा त्यांच्या डॉक्टरांकडनं कोणतंही स्टेटमेंट किंवा वक्तव्य आलेलं नाही। मात्र एका वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आणि आपण ही दृश्य बघतोय, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी या देखील विलेपार्लेच्या दिशेनं जात असताना आधी पुढे ॲम्ब्युलन्स आणि मागणं प्रत्येक या गाड्या आपण ज्या बघतोय त्यामध्ये त्यांचे कुटुंब सदस्य आपल्याला दिसतायत, जे स्मशानभूमीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत। अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची ही बातमी संपूर्ण बॉलिवूडवरती शोककळा। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। धर्मेंद्र यांचे संपूर्ण कुटुंबीय हे विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वी ज्या काही घडामोडी त्यांच्या बंगल्याच्या आसपास घडत होत्या, त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र अखेर ती बातमी येऊन धडकली, ज्यामुळे अभिनेता धर्मेंद्र यांचे बरेच फॅन, बरेच चाहते हे हळहळले। शोले या चित्रपटातील वीरू हे त्यांचं पात्र आणि संवाद
अक्षरशः आज देखील लोकप्रिय आहेत. राजकारणात देखील त्यांचा सहभाग होता. भारतीय जनता पक्षातर्फे राजस्थानमधनं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवून संसद सदस्य म्हणून सुद्धा कार्य केलेलं होतं. त्याचसोबत त्यांची ही बॉलिवूड कारकीर्द तर अनेकांच्या स्मरणात आहे आणि कायम राहील. त्यांची अभिनय शैली, संवाद फेक आणि ही मॅन ही ओळख त्यांना मिळालेली होती त्यांच्या बॉडी बिल्डिंगमुळे. अर्थात त्यांच्या चाहत्यांच्या हृदयामध्ये त्यांचं एक वेगळं अढळ स्थान होतं त्यांच्या बॉडीमुळे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. ही मोठी बातमी सध्याची आपण पाहतोय. अलविदा वीरू आणि सिनेसृष्टीवर एक मोठी शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या प्रकृतीची बातमी समोर आली होती. ते चिंताजनक आहेत प्रकृती असं समजलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी कळलेली आहे. काही त्यांच्या आठवणी देखील आपण स्क्रीनवर सतत पाहतोय. आणि विले पार्ले इथे स्मशानभूमीमध्ये सध्या गर्दी आहे आणि तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं समजतंय. आणि तिथे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. गेल्या काही तासापासून इथे मोठ्या घडामोडी पाहायला मिळत होत्या. पोलीस देखील जमा झालेले होते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे पाहायला मिळत होता. त्यानंतर कुटुंबीय देखील पाहायला मिळत होते. आणि त्यानंतर आता बॉलिवूडचा ही मॅन काळाच्या पडद्याआड गेल्याची ही दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घकाळ आजाराशी त्यांची झुंज सुरू होती आणि त्यानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांची कारकीर्द देखील आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. कामाच्या शोधात अंबाला इथे ते गेले होते. 89 वर्षाचे असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय. हेमा मालिनी या देखील आता विले पार्ले या स्मशानभूमीमध्ये जातानाची ही दृश्य आपण आत्ता सध्या स्क्रीनवर पाहतोय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. ही मोठी दुःखद बातमी सिनेसृष्टीवर एक मोठी शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी देखील आता इथे येऊ लागलेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी ज्यावेळेला ही ॲम्ब्युलन्स विले पार्ले इथे निघाली होती त्यांच्या घरून, त्यावेळेला अभिषेक बच्चन हे देखील तिथे जात असताना समोर आलेली होती बातमी. त्यानंतर आता अनेक सेलिब्रिटी देखील इथे दाखल होत असताना दिसत आहेत. दृश्यांमध्ये आपण पाहतोय पोलिसांनी हे स्मशानभूमीचं गेट पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि इथे मोठा पोलीस फौजफाटा इथे पाहायला मिळतोय. कोणालाही आज जाऊ दिलं जात नाही आहे, कारण मोठ्या संख्येत फॅन्स आहेत धर्मेंद्र यांचे. ते देखील इथे भावूक होऊ शकतात आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. धर्मेंद्र यांची कारकीर्द त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील. प्रणाली, आपण पाहतोय विले पार्लेमध्ये आता हालचाली वेगानं होत आहेत. काय तिथले अपडेट? आपण आता पाहतो आहोत की पोलिसांचा मोठा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि जी गर्दी या परिसरामध्ये होती आहे तिला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या करवी केला जातोय, कारण मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी आज या अंत्यसंस्कारासाठी येतील. आपण पाहतोय की विले पार्ले परिसरातली ही जी स्मशानभूमी आहे त्याच्या आजूबाजूचा हा परिसर आहे जिथे बघ्यांची आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत उमदे कलाकार जे आहेत म्हणून धर्मेंद्र यांची ओळख आहे. आणि आपण आत्ता जे पाहतो आहोत या ठिकाणी सलीम खान थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांनासुद्धा सुरक्षेसह आतमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आणि आत्ता या घडीला मोठ्या प्रमाणावर विशेषतः आपण जर बघितलं तर मनोरंजन क्षेत्रातले जे सगळे चाहते वर्ग जे आहे तो या ठिकाणी हळूहळू गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच ज्या अफवा पसरलेल्या होत्या
त्यानंतर अत्यंत गोपनीय ही संपूर्ण सगळी बातमी ठेवण्यात आली. प्रसारमाध्यमांसमोर ही बातमी यायला बराच कालावधी गेला आणि आत्ता आपण पाहतो की या ठिकाणी गराडा जो आहे तो सेलिब्रिटींना किंवा त्यांच्या वाहनांना घातला जातोय प्रसारमाध्यमांच्या वतीनं. त्या कोण आतमध्ये येत आहे हे बघण्यासाठी खरं तर हा सगळा प्रकार या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक सेलिब्रिटीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठीचा हा प्रकार प्रसारमाध्यमांकडून होताना आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणूनच कदाचित या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि ती आवरण्यामध्ये पोलिसांना या ठिकाणी कष्ट पडत आहेत. साहजिक आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे सगळे लोक या ठिकाणी जमत आहेत स्मशानभूमीच्या बाहेर तर तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त असणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण मोठे मोठे सेलिब्रिटी या ठिकाणी येतील आपल्या चाहत्या कलाकाराला शेवटचं अभिवादन करण्यासाठी. विलेपार्ले इथला विलेपार्ले सेवा समाज यांच्या द्वारे चालवली जाणारी जी हिंदू स्मशानभूमी आहे या ठिकाणी धर्मेंद्र यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे आणि इतर मान्यवर जे आहे ते या ठिकाणी एकत्रित येत आहेत कारण त्यांना आपल्या लाडक्या कलाकाराला शेवटचा निरोप द्यायचा आहे. धर्मेंद्र हे असे कलाकार होते जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारे असे कलाकार होते. सगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या. अगदी आपण त्यांना सिरियस रोलपासून ते गमतीदार रोल करण्यापर्यंतचे सगळे रोल आपण त्यांचे सगळ्यांनी बघितलेले आहे. विशेषतः शोलेमधलं त्यांचं जे कॅरेक्टर होतं ते तर इतकं सुंदर होतं की तुम्हाला जरा थांबवतो. आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर सुद्धा या संदर्भात बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत. जयवंतजी, बातमी तुम्हाला कळली असेलच, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आपण मोठ्या माणसाला, एक दिलदार माणूस, एक एकदम मस्त माणूस आपण हरवलाय असं मला वाटतं. आणि म्हणजे ते ऍक्टर वगैरे बाकी सगळंच काय, पण ते माणूस म्हणून ग्रेट होता. आणि माझा अनुभव म्हणजे मी तुम्हाला कोणालाही कल्पना नसेल की तेजाबमध्ये त्यांनी धर्मेंद्रनी इन्स्पेक्टरचं काम केलं होतं. हे कोणालाच माहिती नाहीये, कळलं? कारण का ते आता आपण सुरेश ओबेरॉयला बघतोय ऍज अ इन्स्पेक्टर, पण त्यावेळी 86 साली अनिल कपूर सोने पे सुहागा खूप बिझी होता अनिल कपूर, म्हणून अनिलसाठी आम्ही सोने पे सुहागा हैदराबाद चालू होतं शूटिंग, म्हणून आम्ही सगळे अख्खं युनिट घेऊन चंद्राजी हैदराबादला गेले आणि आम्ही शूटिंगसाठी गेलो तिकडे. आणि म्हटलं तर आम्ही रात्री सकाळी शूटिंगला जायचंय आपल्याला आणि नाना पाटेकर ऍक्च्युली ओरिजिनली इन्स्पेक्टर होता तिथे. आणि आम्ही म्हटलं आता सकाळी शूटिंगला जायचं मस्तपैकी आणि काहीतरी हवं होतं म्हणून मी आणि पाटकर कमलेश पांडेंच्या रूम मध्ये गेलो. तर तिथे चंद्राजी पण होते. त्यावेळी काय मोबाईल नव्हतेच सगळे. आणि आम्ही गेलो असं किलकिले बघितलं तर चंद्राजी वाद घालतायत नाना बरोबर फोनवर. नाही 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 नाही, मी तुला आधी तारीख दिली होती, नाही मी तुला इंट्रोड्यूस केलाय अंकुश मध्ये, असं वगैरे त्यांचे वाद चालू होते. आणि मग आम्ही कमलेश पांडे बोलले काय येत आहे असं पाहिजे म्हणून. मग गेलो तिकडे, ती वस्तू घेतली आणि आम्ही दोघं वर आलो. आणि मग आता म्हटलं आज काय उद्या काय शूटिंग नसणार मी म्हटलं, कारण का म्हटलं नाना काही बहुतेक येत नाहीये, तो उद्या किंवा परवा येईल म्हणे. तर असं आम्ही सांगितलं. तेव्हा आम्ही रिलॅक्स, आम्ही जेवलो मस्त मजेत. आणि मग नंतर लगेच आले चेतन आणि तो चंदन वगैरे. अरे भाई 11 बजे गाडी आएगी, आपली शूटिंग आहे कल. मी म्हटलं कोण इन्स्पेक्टर असणार आहे. मी म्हटलं बहुतेक नाना पाटेकर मानला असेल आणि तो सकाळी येत असेल फ्लाईटनी. या हिशोबाने आम्ही सकाळी गेलो तर बघितलं तर इन्स्पेक्टरच्या वेशामध्ये साक्षात धर्मेंद्र. आणि या काय माणूस, अरे वा वा. आणि इतकं लाल लाल. आणि मग चंद्राजी आले, आमची ओळख करून दिली, कारण आम्ही ते कोर्टामधले सीन मध्ये होतो. मग मी जयवंत वाडकर, विजय जॉनीला तर ओळखतच होते ते, रवी पटवर्धन, आम्ही सगळेजण ओळख करून दिली. आणि हात मिळवला ना भाई, खरंच सांगतो तुम्हाला, ह्याला म्हणतात फौलाद. हा हात म्हणजे खरंच माणसावर कोणी बघितल्या प्रेम करेल असा हा माणूस. आणि आपली 2 बोटं, त्यांचं 1 बोट होतं त्यावेळी. त्या हात मिळवला मस्तपैकी आणि मग सीन सुरू झाला. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण आता सुरेश ओबेरॉयकडे आपण रवी पटवर्धन हातातलं पुस्तक फेकून मारतात आणि ते कॅच करतात आणि ते सगळा अख्खा ड्रामा सीन होता तो. शॉट होता तो, 250 फुटाचा शॉट होता. आणि तो शॉट सुरू झाला आणि
आजही आमचे एक्सप्रेशन तेच आहेत. चंद्राजीने तेच लावलं, ते खरोखर ते आहेत की अरे आम्ही अवॉक झालो एकदम. म्हणजे अरे माणूस 250 फीटाचा शॉट 1 शॉट दिला होता धर्मेंद्रनी. आणि आम्हाला वाटत होतं की तोपर्यंत अरे सॉलिड की फक्त आपण थिएटर मधली लोक बोलतो, बाकी हे लोक इथली लोक हिरो लोक नाही बोलत. पण खरंच ग्रेट. आणि अशी ती ओळख पहिली. आणि मग नंतर बऱ्याच वेळा आम्ही 2 दिवस आम्ही परत भेटत होतो तिकडे. आणि नंतर एकदा म्हणजे किती असावं आपल्या बरोबर पहिल्या एका पिक्चरसाठी शोभा खोटे ऍज अ म्हणजे त्यांचे हिरो होते ते शोभा खोटेचे. असं त्यामुळे ती फिल्म झाली नाही, पण शोभा खोटेंसाठी ते लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिलं होतं आपण. तर त्यासाठी ते लोणावळ्यावर खास आले होते एकदम शॉर्ट नोटीसवर. आणि तेव्हाही भेटलो आम्ही, तेव्हाही सगळ्या आठवणी. ग्रेट माणूस. आपण एका माणसाला विसरलो. आणि हा माणूस असा होता, याने विजेता नावाची प्रोडक्शन हाऊस काढलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी बेताब आणि म्हणजे सनीला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यानंतर बॉबीसाठी पण फिल्म करून त्याला इंट्रोड्यूस केलं होतं. आज सनी साऊंड सारखा डबिंग स्टुडिओ आहे कार्यरत. आणि म्हणजे आपण इंडस्ट्रीचे काहीतरी देणे लागतो, आपल्याला एवढा पैसा मिळतोय तो आपण यातच घालवायला पाहिजे किंवा यातच इन्व्हेस्ट केला पाहिजे, ही त्यांची सोच होती. आणि असा ग्रेट माणूस आज आपण हरवून बसलेला आहे. जयवंतजी, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलताना असं बोललेत की अतिशय दिलदार असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या दिलदारपणाचा कुठे तुम्हाला रिअल लाईफमध्ये अनुभव आला किंवा तुमच्या सहकाऱ्यांना आला असावा, जो तुम्हाला इथे आज सांगू इच्छिता तुम्ही? रिअल अनुभव मी तुम्हाला सांगू का, तो आपल्या रेनबोचे मालक आहेत पाटील, जे ज्युरासिक पार्क वगैरे खंडाळ्याच्या दिशेने आहे. ते आपण जातो ना पवना ड्रॅमला तिथे, आणि त्याच्या समोरच त्यांचा अख्खा हिल हा त्यांचा होता धर्मेंद्रांचा. आणि तिथे ते राहायचे जाऊन, जेव्हा इकडे काही नसायचं त्यावेळी. आणि तिकडे त्यांच्या गाई म्हशी सगळं म्हणजे शेती वगैरे सगळं आहे तिथे. ते तिकडेच राहायचे, तिकडेच खायचे, तिकडेच दूध वगैरे. ते इतकं ग्रेट माणूस होता ना. आणि त्यांनी मला सांगितलेलं की आपण जाऊ तिथे एक दिवस, आणि पण ते नाही झालं. परवा पण मी ज्यावेळी फोन दिला होता, चुकून आपण दिला होता सगळ्यांनी, त्यावेळी त्यांनी ऐकलं आणि त्यांनी मला फोन केला होता. जयराज हा त्यांचा केअरटेकर होता. जो जयराज हा माणूसच त्यांना बघायचं सगळं. तर जयराज त्यांनी बोलले पण होते की ऐसा जयवंत ऍक्टर आहे, उसको लेके आता हूं मैं. अरे आओ ना सर. तर ते आले असते अजून तर आम्ही नक्कीच आता या पुढच्या एका महिन्यानंतर गेलोच असतो. मी बघतो क्षण नाही हे करू शकत, त्याच्याबद्दल हळहळ वाटते. त्याचा त्यांच्याबरोबरचा आणखीन एक अनुभव माझ्या पाठीशी आला असतो. जी, धन्यवाद जयवंतजी, आपण या संदर्भात न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपल्या आठवणी इथे सादर केल्या, त्यासाठी धन्यवाद. हे होते अभिनेते जयवंत वाडकर, जे धर्मेंद्र यांच्यासोबतच्या काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला आणि त्यांच्यासोबत काम करतानाचे जे काही अनुभव आलेत ते सुद्धा प्रेक्षकांना सांगितलेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. विलेपार्ले इथे कशा प्रकारे आता घडामोडींना वेग आला ते आपण पाहतोय. अनेक अभिनेते, सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन देखील इथे येण्याची शक्यता आहे आणि आता हळूहळू इथे ॲक्टर्स येऊ लागलेले आहेत, सेलिब्रिटीज देखील इथे येऊ लागलेले आहेत. आपण पाहतोय गाड्यांचा ताफा सतत आतमध्ये जाताना दिसतोय. थोड्याच